आपल्याला इंग्रजी या विषयावरती पुढील 1 तास आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, तेव्हा त्यांचं देखील मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत करतो आणि मॅडमला विनंती करतो, की या ठिकाणी आपल्या तासिकेला सुरुवात करावी. हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, काही दिवसांपासून आपण अनेक सेशन घेतलेले आहेत. स्कॉलरशिपच्या मार्गदर्शनासाठी तुम्हाला वेगवेगळे तज्ञ शिक्षक मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे तुम्हाला पार्श्वभूमी तर माहीतच आहे. मी प्रियंका हजारे, मी पिंपरी चिंचवड शाळेत शिक्षिका आहे आणि आज मी तुम्हाला इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन करणार आहे. बघा बाळांनो, थंडीचे दिवस आहेत नाही का, त्यातली त्यात आज सुट्टी, तरी तुम्ही सकाळी लवकर उठलात, या क्लासला कनेक्ट झालेले आहात. खरंच तुम्हाला मानावं लागेल. पण पहिल्यापासून तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांपासून काहीतरी वेगळेच वागत गेला आहात, म्हणूनच तुम्ही आज आमच्या समोर इथे आहात नाही का. त्यामुळं आउट ऑफ द बॉक्स थोडासा विचार करावाच लागतो, तेव्हा जाऊन आपल्याला काहीतरी यश मिळवता येतं आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्ही आहात. आता परीक्षा जवळ आलेल्याच आहेत. सध्या तुम्ही नवोदयची तयारी करत असाल. नवोदय परीक्षा जास्त जवळ आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि स्कॉलरशिपची एक पूर्वतयारी म्हणून आज आपण 2021 याचा जो पेपर होता इंग्रजी बुद्धिमत्ताचा, त्यातील इंग्रजी हा विषय डिस्कस करणार आहोत. तर मी 1 तास तुमच्या सोबत आहे. मी जे काही सांगणार आहे ते एक प्रकारचं मार्गदर्शन आहे. तुमच्यातल्या काही विद्यार्थ्यांना ऑलरेडी हे सगळं काही माहीत देखील असणार आहे, पण एक रिव्हिजन म्हणून आपण हा सराव करूयात. चालेल, तर सुरू करूयात आता. ह्या ज्या सूचना आहेत हे आता तुम्हाला पाठच झाल्या असतील. कसं पेपर कसा हे करायचा, गोल कसे रंगवायचे, झाले 2 वर्ष तुम्ही गोल रंगवताय, सगळं काही माहिती आहे तुम्हाला. तर आपण डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात. जर तुम्ही 2021च्या प्रश्नपत्रिकेकडे बघितलं तर बघा, पहिलाच जो प्रश्न आहे 1 ते 3 साठी, तो तुमच्या समोर आहे इथे. ठीक आहे. बघा मुलांनो, मला इथे हे पण एक सांगावं वाटतं, की इंग्रजी जो विषय आहे ना तुमच्यासाठी, तो ती थर्ड लँग्वेज असते तुमची, म्हणजे तृतीय भाषेचा विषय आहे तो. बरोबर. त्यामुळे याची जी काठिण्य पातळी आहे ही इतकी सोपी असते ना. तुम्ही जर इंग्रजीला 15 ते 20 मिनिट वेळ दिला रोजचा वाचनाला, आणि रोज सातत्य पाहिजे बरं का त्यामध्ये. तुम्ही जर हा वेळ दिला तर तुम्ही ह्या विषयामध्ये 48-46 मार्क सुद्धा 50 पैकी मिळवू शकता. म्हणजे अगदी एखादा प्रश्न तुमच्या याच्यातून सुटू शकतो, पण बाकीचे सगळे बरोबर येऊ शकतात. मी सध्या माझ्या शाळेमध्ये हे अनुभवते, की ज्या मुलांचं इंग्रजी फाउंडेशन चांगलं आहे, बेसिक चांगले आहे, ते मुलं पाडतात आमच्या शाळेमध्ये. 44, 46, 48 असे देखील मार्क हुशार मुलांना असतात. मग तुम्ही गुणवंतच आहात. चौथीच्या मिशन आरंभमध्ये तुम्ही सर्वांनी स्वतःची जी गुणवत्ता आहे ती सिद्ध केलेली. त्यामुळे तुम्ही याकडे नक्कीच लक्ष द्यायचंय. इंग्रजी थोडंसं अवघड वाटतं म्हणून तिला न सोडता, इथे इंग्रजी एक माध्यम आहे तुम्हाला, की ज्याच्या द्वारे तुम्ही तुमचे गुण जास्त वाढवू शकता. म्हणजे मेरिटमध्ये येण्यासाठी हा विषय उलट तुम्हाला खूप जास्त मदत करू शकतो. फक्त त्याचे जे काही आहेत बारकावे जे आहेत, छोटे छोटे ग्रामरच्या काही ज्या गोष्टी आहेत त्यावरती तुम्ही लक्ष द्यायचंय. ग्रामर पण एवढं काही डिफिकल्ट नाही तुम्हाला तसं बघितलं तर. म्हणजे 7वी 8वी पर्यंत जे ग्रामर आपण शिकतो त्यापेक्षा 5वीच्या लेवलचं जे आहे त्यामध्ये अगदी आर्टिकल्स, पार्ट्स ऑफ स्पीच, पंक्च्युएशन मार्क्स, बरोबर. त्यानंतर म्हणजे सोपे सोपे टेन्सेसचा थोडाफार भाग, त्यानंतर वर्ब्स तुम्हाला चांगले माहिती पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी जर माहिती असेल ना, तर ह्या विषयामध्ये खरं सांगते मी तुम्हाला, 46-48 मार्क घेणं देखील एवढं अवघड नाहीये. पण त्यासाठी सातत्य हवं. रोज वाचायचे. रोज 15 ते 20 मिनिट इंग्रजी काही ना काही वाचायचे आणि पाठांतर तर करायचंच आहे. चालेल. तर हा पॅसेज तुमच्या समोर आहे. तुमच्यातल्या काहींनी हा वाचला देखील असेल. A red traffic light is a warning that means stop. It is not safe to cross the road until the green signal lights up. Start walking when green signal is on. In short, a red light is a warning to pay attention. बरोबर. जर तुम्ही इथं असं बघितलं तर हा पॅसेज आहे छोटासा, अगदी 3 लाईन त्याच्यामध्ये आहेत, 4-5 सेंटेन्सेस आहेत फक्त. आता पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूयात. काहींनी उत्तर देखील दिलं असेल तुमच्यापैकी, मला माहिती. इफ रेड स्टॉप देन ग्रीन. जर रेड हे आहे कशासाठी, स्टॉप साठी, तर ग्रीन काय बरं. पर्याय बघूयात. पे, वॉक, सेफ, वॉर्न. बरोबर. तर आता यामधले काही शब्द जे आलेत ते
सेफ वगैरे हे याच्यामध्ये आलेच शब्द, मग तुम्हाला विचारलं काय त्याकडे लक्ष द्यावं लागेल. रेड स्टॉप आहे, तर ग्रीन काय आहे बरं? बघा इथं म्हटलंय ग्रीन सिग्नल लाईट्स अप स्टार्ट वॉकिंग. बरोबर, ग्रीन सिग्नल जर आला तर काय करायचंय तुम्हाला? यू हॅव टू स्टार्ट वॉक. बरोबर, मग काय पर्याय बरोबर येईल याचा आपल्याला? याचा पर्याय आपल्यासाठी बरोबर येईल ठीक आहे, वॉक हा पर्याय असणार आहे. ओके, ठीक आहे. बघा त्यानंतर फाइंड आउट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज फॉर नाईट. रायमिंग वर्ड्स नेहमी प्रश्न असतो. रायमिंग वर्ड्सचा प्रश्न नेहमी असतो आपल्या याच्यामध्ये पेपरमध्ये, अगदी केव्हापासून म्हणजे 2019 पासून जरी आपण प्रश्नपत्रिका बघितल्या तर रायमिंग वर्ड्स त्यामध्ये आहेतच. आता हे पॅसेजच्या मदतीने विचारले, तर इथे जो रायमिंग वर्ड असणार आहे तो आपल्याला कंपल्सरी पॅसेज मधला पाहिजे, नाही का? आता तुम्ही जर शब्द बघितला इथं नाईट, तर नाईटला पर्याय काय आहेत? बघा आता प्रोनाउन्सिएशन खूप महत्वाचं आहे बरं का बाळांनो, उच्चार आपल्याला कळायला पाहिजे. आता EIGHT याच्यामध्ये पण IGSTच आहे, पण त्याचा उच्चार जो होतो तो एट होतो, एट. बरोबर, त्यानंतर RIGST राईट, त्यानंतर SLIGST लाईट आणि LIGST लाईट. पण नाईटशी असणारा आता राईटही आहे, लाईटही आहे आणि स्लाईटही आहे. पण आपल्याला कुठला विचारलाय? आपल्याला दिलेल्या पॅसेज मधला विचारलेला आहे, जो की काय येईल? इथे आहे बघा, काय? लाईट. काय आहे? लाईट. ओके, त्यामुळं काय येईल? नाईटशी रायमिंग वर्ड लाईट येणार आहे. परत एकदा लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल मॅम नाईट सोबत राईटही मॅच होतंय, राईटही रायमिंग आहे आणि स्लाईटही आहे, मग लाईटच का? तर इथे बघा रायमिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज असं म्हटलेलं आहे की दिलेल्या उतार्यातला तुम्हाला रायमिंग शोधायचा आहे. इथे थोडीशी गडबड होते. काही मुलांना वाटतं अरे स्लाईट आणि लाईट पण मॅच होत आहेत, मग राईट पण होतंय, त्यातला एखादा पर्याय ते करून टाकतात. तर ही गडबड व्हायला नको. ठीक आहे, तर मग याचा बरोबर पर्याय काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 तो असेल लाईट. चला पुढे बघूयात. आता तिसरा प्रश्न जो आहे, सिलेक्ट द करेक्ट ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द गिव्हन पॅसेज. ऍडजेक्टिव्ह, आता हा बघा हा शब्द खूप महत्वाचा आहे नाही का? कोणता? ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय बरं? ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. बरोबर, मराठीमध्ये तुम्ही बऱ्याच जणांनी उत्तर दिलं असेल, पण इंग्लिशमध्ये जर आपल्याला ऍडजेक्टिव्हला डिफाईन करायचं झालं, सो इट इज अ वर्ड दॅट गिव्हज अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन. नामाविषयी जो जास्त माहिती सांगतो, बरोबर, त्याला आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. मग आता यापैकी कोणकोणता ऍडजेक्टिव्ह पॅसेज मध्ये आलेला आहे? जर आपण पॅसेजकडे वळालो, ठीक आहे, पॅसेजकडे आपण वळालो, तर बघा इथे दोन दिले तुम्हाला, रेड आणि ग्रीन. तर बघा बरं इथं काय म्हटलंय, इथे जर बघितलं तुम्ही तर काय म्हटलेलं आहे? ट्रॅफिक लाईट कशी आहे? रेड. ट्रॅफिक लाईट कशी आहे? रेड आहे. म्हणजे ट्रॅफिक लाईट साठी रेड हा ऍडजेक्टिव्ह इथं वापरण्यात आलेला आहे. आणि दुसरा आहे ग्रीन. तर ग्रीन कुठं आलंय बघा परत एकदा, ग्रीन सिग्नल लाईट्स अप. मग सिग्नल कसा आहे इथं? ग्रीन आहे. तर हाही ऍडजेक्टिव्हचं काम करतोय, हाही ऍडजेक्टिव्हचं काम करत आहे. कळतंय? मग दोन्हीही नामाविषयी, इथं ट्रॅफिक लाईट जो आहे ते नाम आहे आणि त्याच्याविषयी रेड हा आपल्याला जास्तीची माहिती सांगतोय. इथं सिग्नल हे नाम आहे, बरोबर, आणि त्याच्याविषयी ग्रीन हा शब्द आपल्याला जास्तीची माहिती सांगतोय. मग हे दोन्ही पण काय असणार आहेत? हे ऍडजेक्टिव्ह असणार आहेत. आता बाळांनो, ऍडजेक्टिव्ह विषयी अजून थोडंसं जास्त तुम्हाला सांगायचं झालं तर पहिली गोष्ट हा नामाविषयी विशेष माहिती सांगतो बरं का. मग आता ही विशेष माहिती सांगताना हा वेगवेगळ्या प्रकारे काम करतो. म्हणजे कसा? तर हा तो गुणदर्शक असू शकतो, म्हणजे हा एखाद्या गोष्टीची क्वालिटी दर्शवू शकतो, त्याला आपण क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतो बरं का, ज्यामध्ये गुड, बॅड, रेड, ग्रीन हे सगळे येतात. त्यानंतर दुसरा एक प्रकार असतो तो आहे
क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर क्वांटिटी, कमी आहे, जास्त आहे. ओके, आय हॅव टेकन ओनली फ्यू पेपर. ओके, फाईन. फ्यू पेपर म्हणजे मी काहीच कागद घेतली. आता कागद किती घेतली, तर काहीच घेतली. मग इथं फ्यू हा शब्द सुद्धा ऍडजेक्टिव्हचं काम करतो. म्हणजे आपल्याला ऍडजेक्टिव्ह ओळखता आला पाहिजे. तिसरा अजून एक प्रकार आहे, तो असतो ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आय हॅव 2 सिस्टर्स अँड 1 ब्रदर. आता इथं 2 आणि 1 हे शब्द देखील जरी ते संख्या असले, नाही का, अंक असले, तरीही ते काय करतात, तुम्हाला नामाविषयी, त्या ब्रदर आणि सिस्टर विषयी माहिती सांगतायत. त्यांना आपण म्हणतो ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. तर असे काही प्रकार देखील ऍडजेक्टिव्हचे आहेत. एवढं डेप्थ मध्ये तसं नाही, पण तुम्हाला माहित असावं म्हणून मी एक आयडिया दिली. ठीक आहे, तर ऍडजेक्टिव्ह आपल्याला ओळखता आला पाहिजे. नामाविषयी जास्त माहिती सांगणारा, द वर्ड विच टेल्स अस मोर अबाउट नाउन. ओके, चला पुढे बघा. सिलेक्ट द सेट विच हॅज डिफरंट साऊंड. काय म्हटलंय, डिफरंट साऊंड. ओके, डिफरंट साऊंड म्हणजे काय, तर वेगळा ध्वनी, वेगळा उच्चार, नाही का, आपल्याला ज्यावेळेस ऐकू येतो काही शब्दांमधून, ते आपल्याला निवडायचं आहे. ठीक आहे, बघा मग वाचा बरं एकदा. तुम्ही शब्द वाचा बरं, तुम्हाला दिसतच असेल नाही का, शब्द वाचा. पहिल्या पर्यायामध्ये यस भेटलं, दिसतंय आता तुम्हाला सर्वांना. वाचा, पर्याय वाचा एकदा, बघा. सोपे शब्द आहेत, म्हणजे नेहमीच्या याच्यातले शब्द आहेत, नाही का. काहींना पर्यायही भेटला असेल. चला एकदा डिस्कस करूयात आपण. पहिला ऑप्शन काय म्हणतोय, कॅमेरा, कॅसल, कॅबेज, कॅट. वन सेकंड. कॅमेरा, कॅसल, कॅबेज, कॅट. चारही याच्यामध्ये काय प्रोनाउन्सिएशन आलं बरं, ह्या CA बरोबर. याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे, क्या असं आहे, क्या, क्या. ओके, इट्स क्या, क अधिक ऍ, क्या. कॅमेरा, कॅसल, कॅबेज, कॅट. मग डिफरंट साऊंड येतोय का तुम्हाला, वेगळं काही वाटतंय का, नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये बघा, हॅट, हँडल, हॅमर, हँड. हॅट, हँडल, हॅमर, हँड. बरोबर. मग इथे पण काय प्रोनाउन्सिएशन आहे याचेच, हॅ, हॅ असं प्रोनाउन्सिएशन आहे. काय आहे, हॅ. ओके, सो हॅ, हॅट, हँडल, हॅमर, हँड. तिसऱ्या याच्यामध्ये बघा बरं आता, किटन. ओके, किटन, की. केटल, के. KNIF ला काय म्हणायचं, बरोबर, नाईफ. काय वाचायचं असतं याला, नाईफ. यामध्ये के हा काय असतो, हा सायलेंट आहे, बरोबर, त्याचा उच्चारच करत नाही आपण, याची सुरुवातच ना अशी होते. आणि इथे बघा बरं, किंगडम, की. ओके, KI आल्यामुळे याचा उच्चार होतो की. मग इथे जर तुम्ही बघितलं तर पहिल्या याच्यामध्ये सगळीकडे क्या असा उच्चार होता, दुसऱ्यामध्ये हॅ असा होता, पण तिसऱ्या पर्यायामध्ये मात्र तुम्हाला वेगवेगळे उच्चार आलेले तिथे दिसत आहेत. याचा अर्थ काय, की हा आपला पर्याय असणार आहे. कोणता, दिस वन. ओके, तर तिसरा जो आहे सेट, दॅट हॅज डिफरंट साऊंड. आता हे कसं, आता 2021चा पेपर आहे की नाही, थोडस त्यामध्ये असणार आहे सोपं. होऊ शकतं की आता बघा स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्हीच बघा 2021चं मेरिट कमी लागलं होतं, ह्या वर्षीचं मेरिट जास्त लागणार. मग ह्या वर्षी अशाच टाईपचे देतील असं आहे का, नाही. तर याच्यामध्ये सुद्धा डिफिकल्टी लेवल त्यांना वाढवता येते, काठिण्य पातळी वाढवता येते. मग आपलं काम काय, तर मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आली ते जास्त वाचन करायचं, 15-20 मिनिट, अर्धा तास जमलं तर रोज इंग्रजी वाचनाला द्यायचंय. त्यामुळे काय होतं, आपल्याला जास्तीत जास्त शब्दांचा उच्चार कळतो. ओके, मग इथेच जर कुणाला माहित नाही का, याला स्पेसिफिकली किटन म्हणायचंय, बरोबर, याला केटल म्हणायचंय, याला नाईफ म्हणायचंय, किंगडम म्हणायचंय, तर ते मात्र गोंधळू शकतात. ओके, चौथा पर्याय तसं तुम्हाला आतापर्यंत तुमच्या शिक्षकांनी वारंवार सांगितलंच असणार आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला का उत्तर भेटलं 100%, पुढे बघायचीही गरज नाहीये, त्याने आपला वेळ वाचतो. आणि तुम्ही सगळेच हुशार आहेत, पण कोणी किती कमी वेळामध्ये अॅक्युरसी देतं त्या पेपरमध्ये, ते मेरिटमध्ये झळकतात, बरोबर. त्यामुळं जिथे तुम्ही 100% शुअर झालात, येस दिस इज माय आन्सर, देन यू डोंट हॅव टू लुक आउट फॉर द नेक्स्ट ऑप्शन. ओके, दॅट्स नॉट निडेड, ते गरजेचं
नाहीये की पुढे तुम्ही जायचंय म्हणून. इथे 100% शुअर आहात ना की हेच माझं उत्तर आहे, बस पुढे बघायची गरज नाही. तरी तुमच्या एकदा माहितीसाठी मॅट, मॅप, मॅन, मँगो, मॅ असा उच्चार सगळीकडे एम चा आहे. त्यामुळे तो सेम सेट ऑफ वर्ड, सेम साऊंडचा सेट ऑफ वर्ड आहे. ओके, क्लिअर? चालेल, चला पुढे वळूयात आपण आता. ओके, सो क्वेश्चन नंबर 5. लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड, रीड द मेसेज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. असे प्रश्न नेहमी असतात. यात काही मुलं गोंधळतात थोडं. आपण ना थोडासा त्याचा आशय काय आहे नाही का, त्याला नेमकं काय अर्थ काय आहे तो जर समजून घेतला तर सेकंदात हे प्रश्न सुटतात. त्यामुळे व्यवस्थित वाचायचे. म्हणजे जसं गणिताचंही असतं तसं इंग्रजीचंही आहे की तुम्हाला प्रश्न कळाला की तिथे तुमचा अर्धा प्रश्न सुटलेला असतो. तुम्हाला प्रश्न कळायला पाहिजे की प्रश्नात नेमकं काय विचारलेलं आहे. ओके, सो दिस इज ग्रीटिंग कार्ड. हे ग्रीटिंग कार्ड आहे ज्यामध्ये हा एक छोटासा मॅटर लिहिलेला आहे. बघा काय आहे बरं ते. डिअर टीचर, वी ऑल लव्ह यू. ओके, डिअर टीचर, वी ऑल लव्ह यू अँड रिस्पेक्ट यू व्हेरी मच. थँक्यू. कधी देताल तुम्ही शिक्षकांना असं ग्रीटिंग कार्ड? डिअर टीचर म्हणल्यावर शिक्षकांना दिले, बरोबर? कधी देताल की आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आम्ही तुमचा खूप आदरही देखील करतो, थँक्यू. कधी द्याल बरं? हा, ऑप्शन जर आपण बघितले तर आहेत बघा इथं. हॅपी इंडिपेंडन्स डे, हॅपी टीचर्स डे, हॅपी मदर्स डे, हॅपी दिवाळी. कधी द्याल? अगदी बरोबर, तुम्ही बरोबर उत्तर याचं दिलेलं आहे याची मला खात्री आहे. आणि याचं उत्तर काय असेल बाळांनो? याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे हॅपी टीचर्स डे. बरोबर ना? छान. ज्यांनी ज्यांनी हे उत्तर दिलेले आहे त्यांनी स्वतःला शाबासकीची थाप दिली तरीही चालेल. तुम्ही डिझर्व करता. ठीक आहे, मग कंटेंट आपल्याला कळायला पाहिजे की शिक्षकाला दिलंय, त्यांना थँक्यू म्हणतोय एखादा विद्यार्थी विद्यार्थिनी आणि भावना प्रकट करतोय. मग हे कधी करतात? शिक्षक दिनाच्या दिवशी. आम्ही खूप एन्जॉय करतो. तुमचं जे प्रेम आहे ते शिक्षक दिनाच्या दिवशी आम्हाला असं फार भारावून टाकणारं असतं. त्यासाठी धन्यवाद. चला पुढचा प्रश्न बघा आता. चूज द मिसमॅच पेअर फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. काय म्हटलंय? मिसमॅच म्हटलंय नाही का? काय म्हटलंय? मिसमॅच. आता मिसमॅच असलेलं पेअर आपल्याला निवडायचा आहे. मग त्यासाठी पहिले पर्याय वाचूयात आपण. तुम्ही वाचलेत एकदा? वाचलेत असते. बघा, फर्स्ट ऑप्शन आहे डिअर, डिअर. ओके. सेकंड ऑप्शन स्टुडंट, स्टुडंट्स. ओके. माऊस, माईस. ऑक्स, ऑक्सेस. बघा आता यामध्ये आपल्याला काय दिसतंय बरं? यस प्रत्यय इथे लागला की तुमच्या लक्षात आलं असेल. स्टुडंट, स्टुडंट्स काय आहे? हे प्लुरल आहे नाही का? सिंग्युलर प्लुरल, एक वचन आणि अनेक वचन. तर इथं अनेक वचन होताना आपल्याला दिसतंय. ठीक आहे. त्यानंतर माऊस, माईस. बघा माऊसचं जे अनेक वचन आहे ते माऊसेस नसतं बरं का, ते माईसच असतं. काय असतं? माईस. माऊस, माईस. देन ऑक्स, ऑक्सेस. मग कुठं चुकीचं आहे बरं? तर डिअर, डिअर ह्या पर्यायामध्ये मात्र ते चुकीचं आहे. इथे यस लागायला पाहिजे होता. त्यामुळं मिसमॅच काय आहे? हे मिसमॅच आहे. हे काय आहे? मिसमॅच आहे. ठीक आहे, म्हणजे डिअर, डिअर हे मिसमॅच आहे. चालेल, पुढे बघा. सिलेक्ट द ऑप्शन फॉर द गिव्हन वर्ड लिफ्ट. काय म्हटलंय? लिफ्ट. आता लिफ्ट हे काय आहे बरं? तर लिफ्ट हे काय आहे? लिफ्ट, लिफ्ट हे काय आहे? लिफ्ट म्हणजे काय? उचलणे. लिफ्ट म्हणजे काय? उचलणे. बरोबर. तर उचलण्यासोबत, उचलणे ह्या क्रियेसोबत, ह्या वर्ड सोबत काय मॅच करतं? पहिलं म्हटलंय द वॉल. द वॉल म्हणजे काय? भिंत. दुसरं द फार्म. फार्म म्हणजे काय? शेतीचा तुकडा नाही का? शेताचा एक तुकडा. रिव्हर, द रिव्हर नदी. आणि द बॉक्स, एखादा बॉक्स. ठीक आहे. तर मग याच्यात उचलणे, लिफ्ट ही क्रिया कशासोबत होऊ शकते? आता आपण काय वॉल उचलू शकतो का? नाही. फार्म, नो. बरोबर. त्यानंतर रिव्हर, इज इट पॉसिबल टू लिफ्ट द रिव्हर? लिफ्ट द रिव्हर असं होऊ शकतं का? नो. बट यू कॅन लिफ्ट द बॉक्स. इट इज पॉसिबल.
हे काय आहे, शक्य आहे. ह्या क्रियासोबत, लिफ्ट या क्रियासोबत हे नाऊन काय होतंय, मॅच होतंय की येस यू कॅन लिफ्ट द बॉक्स. म्हणून याचं काय येईल, ऑप्शन नंबर 4 जे आहे ते करेक्ट येणार आहे. ओके, समजतंय, लक्षात येतंय. चला पुढे बघा. काय म्हटलंय, चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. आता हा जो प्रश्न आहे ना, हा कशाचा आहे, हा कशाचा प्रश्न आहे, तर हा आहे साऊंड्सचा प्रश्न. कशाचा प्रश्न आहे, साऊंड्सचा. ठीक आहे, मग बघा, ॲनिमल्स आणि साऊंड्स, बर्ड्स, ॲनिमल्स अँड देअर साऊंड्स हा टॉपिक आहे तुम्हाला. याचे अनेकशे उदाहरणं जे आहेत तुमच्या मार्गदर्शकामध्ये सुद्धा आहेत, तुम्ही पाठही केलेले असतील. मग ते आपल्याला पाठ पाहिजेत की नेमका कोणत्या प्राण्याचा आवाज, नाही का, ध्वनिदर्शक शब्द त्याच्यासाठी काय आहे, साऊंड कोणता तो हे करतो. बरोबर, तर इथं आहे आपल्याला बघा, बियर रोर, आउल हुट, पिग ग्रोल आणि फ्रॉग स्क्वॅक, स्कॉक. ठीक आहे, स्कॉक, इट्स स्कॉक. ठीक आहे, मग बियर बघा, बियर रोर बरोबर आहे का, तर हो बरोबर आहे. बियर काय करतोय, रोर करतो. रोर आणि इट हप्स. ठीक आहे, दोन शब्द त्यासाठी आहेत. आऊलचं हुट बरोबर आहे. आऊल काय आहे, आऊलच्या ध्वनिदर्शक शब्दासाठी काय आहे, हुट आहे. पिग, पिग काय आहे, ग्रोल. नाही, पिगचं ग्रोल नाहीये. ठीक आहे, पिगचं ग्रोल नसून त्याचा शब्द जो आहे तो काय आहे, स्क्विक, नाही का, असा शब्द त्याच्यासाठी आहे. फ्रॉक साठी मात्र स्क्वॅकच आहे. तर हा जो पिग आहे ना, पिग बरोबर, हा चुकीचा आहे. तर इथं ऑप्शन नंबर 3 आपलं बरोबर असणार आहे. पुढे बघूयात. ओके, काय आलंय आता, ऑर्डिनल नंबर आलेलं आहे. काय आहे, ऑर्डिनल नंबर आलेलं आहे, नाही का. ऑर्डिनल नंबर विच कम्स आफ्टर 11, व्हेरी इम्पॉर्टंट. हे बघा, हे असे शब्द जे असतात ना, हे आपल्याला फसवण्यासाठी असतात. म्हणजे मी माझ्या विद्यार्थ्यांना देखील नेहमी सांगत असते की स्पर्धा परीक्षेमध्ये ना तुम्हाला शिकवल्या नाही जात काही. म्हणजे बाकीच्या ज्या परीक्षा ज्या असतात आपल्या, पॅटची झाली नाही का, तुमच्या ज्या 6 परीक्षा असतात, वार्षिक परीक्षा असतात, त्यामध्ये तुम्हाला थोडंफार शिकवलं जातं. पॅटचे प्रश्न पण कसे असतात बघा आपले, की तुम्ही जर अशा अशा सिच्युएशन मध्ये असाल तर तुम्ही काय कराल, तुमचा एखादा मित्र रडतोय तर तुम्ही काय कराल. मग तिथे तुम्हाला तुमच्या एक सगळ्या बौद्धिकेची चाचणी घेऊन तुम्हाला भरपूर त्याच्यामध्ये स्कोप असतो. पण ह्या ज्या असतात ना स्पर्धा परीक्षा, यांना मेरिट जे ठरवायचं असतं त्यामुळे त्या फसवण्याचं काम करतात तुम्हाला. लिटरली प्रश्नामध्ये तुम्हाला कसं फसवलं जाईल त्यावरती जास्त काम झालेलं असतं. आता जो, नाही का, ज्याला हे कळणारच नाही इथं कम्स आफ्टर, त्याचा गोंधळ होऊ शकतो की 11 नंतर येणारा, कम्स आफ्टर म्हणजे काय, 11 नंतर येणाऱ्या जो आहे. मग 11 नंतर काय येतं बरं, 12 बरोबर. मग 12 चा काय विचारलाय, तो ऑर्डिनल नंबर विचारलेला आहे. काय विचारलेला आहे, ऑर्डिनल नंबर. आता आपल्याला माहिती आहे दोन, कार्डिनल आणि ऑर्डिनल. 1 2 3 4 5 हे कार्डिनल झाले. आणि 1 लाच काय म्हणतो आपण, समजा लाईन मध्ये पहिला बसलेला असेल एखादा विद्यार्थी, तर आपण म्हणतो ही सिटिंग ऍट द फर्स्ट प्लेस. म्हणजे तो त्याची ऑर्डर सांगतो की तो पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या आहे, ठीक आहे, तिसऱ्या आहे. मग फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे काय आहेत, हे ऑर्डिनल नंबर्स आहेत. मग 11 नंतर येणाऱ्या याचा ऑर्डिनल विचारलाय तुम्हाला, कार्डिनल विचारलेला नाही. अशा वेळी ते कार्डिनल हमखास देणार. म्हणजे बघा इथं आता कन्फ्युजन करण्यासाठी त्यांनी स्पेलिंग सोबत खेळलेले आहेत ते. ठीक आहे, तर तुम्ही ज्यावेळेस ऑर्डिनल नंबर पाठ केले असतील, तुमच्या टीचरने तुम्हाला 20 पर्यंत तर नक्कीच पाठ करायला लावले असतील. तर त्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेव्हन्थ, एथ, नाईन्थ, 10th सगळ्याच्या मध्ये ना TH असा प्रत्यय लागतो. पण 12 जे आहे, म्हणजे 12 ची स्पेलिंग काय आहे तशी तर TWLEVE बरोबर, 12. पण इथे मात्र ज्यावेळेस याचं ऑर्डिनल होतंय त्यावेळेस ते वेगळं होतंय बघा. त्याचं ऑर्डिनल असं होतं, FTH लागतो त्याला. काय लागतो, FTH म्हणजे 12th. तिथे देखील एफचा प्रोनाउन्सिएशन जे आहे ते कसं आहे, सायलेंट आहे. तर असा पर्याय कुठे आहे बरं, सांगा. हा आहे का, नाही, इथे गडबड आहे. हा आहे का, नाही, इथं व्ही टाकले. आता 12 वरून जो शोधायला जाईल त्याला ते वाटू शकतं की नाही बाबा 12 मध्ये पण नाही का व्ही वगैरे आहे तर तिथं असायला पाहिजे, तो ते पर्याय करू शकतो. तर याचा पर्याय बरोबर काय येईल, दिस वन, 12. ओके, मग ऑर्डिनल काय आहे, 11 नंतर येणाऱ्या
अंकाचं नंबरचं ऑर्डिनल जे आहे ते 12 असं आहे. तर तुम्हाला ऑर्डिनल माहिती पाहिजेत म्हणजे 50 पर्यंत वगैरे वाचून ठेवा. एवढं काही अवघड त्यामध्ये नाहीये. चला पुढे बघूयात. व्हेरी इझी नो. Look at the picture and select the correct conversation which matches with the picture. की तुम्हाला चित्र जे आहे ते बघायचंय आणि त्या चित्राशी नाही का त्या चित्राला डिस्क्राईब करणारं कन्व्हर्सेशन म्हणजे डायलॉग. आता इथं तुम्हाला एकूण किती डायलॉग दिलेत? 4 डायलॉग दिलेत बरं का. पण हे चित्राशी मॅच करणारं याच्यातला एकच डायलॉग असा आहे की जो त्या चित्राशी मॅच करत आहे, तो तुम्हाला शोधायचा आहे. आता काही मुलांनी लगेच लावलं असेल बरं का लॉजिक. बघा चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? आई आहे, एक मुलं आहे तिचं, आणि इथे मात्र काय आहे? काय रे? ऊस आहे ना? बरोबर. मग ऊसाला काय म्हणायचं? शुगर केन म्हणायचं. काय म्हणायचं? शुगर केन. मग कशामध्ये दिसतंय बरं शुगर केन? हे काय आहे? शुगर केन. शुगर केन ज्यूस. बाकीचं जर बघितलं तर अगदी म्हणजे रिलेटेड ते नाहीये नाही का. की दुसऱ्या याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला? गिव्ह मी सम टोमॅटोज, व्हेअर इज युअर बॅग? दिसतंय का असं काही बाजार वगैरे किंवा काही टोमॅटो वगैरे असं काही नाही. डू यू लाईक रोस्टेड टू कॉर्न कॉप्स? नाही का, मक्याचे कणस हवेत का? ओ आय लव्ह देम, मला ते खूप आवडतात. काही म्हणजे काही नाहीच आहे नाही का. ह्या पर्यायांचं त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. हॅव यू ट्राईड दिस केक्स? नाही का, हे पण येणार नाही. सो काय उत्तर असणार आहे आपलं? आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 की ते प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस ऑफ शुगर केन ज्यूस बट मम्मा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस. हा पर्याय बरोबर इथे असणार आहे. लक्षात येतंय? तर अगदी सोपा प्रश्न होता. कन्व्हर्सेशन थोडंसं वेगळं येऊ शकतं. त्यावेळेस तुम्ही किती चांगलं ऑब्झर्वेशन करता, निरीक्षण तुम्हाला चित्राचं व्यवस्थित करायचंय आणि मग त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला डायलॉग मध्ये शोधायची आहे. ओके चला पुढे बघूयात. काय बरं? वाचा प्रश्न, वाचा जरा. वाचा प्रश्न. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड्स. काय म्हटलंय? अपोजिट वर्ड्स कशासाठी? ए आणि बी साठी. ए तुमचा डीप आहे, बी तुमचा अगली आहे. आता बघा अजून एक पद्धत सांगते मी. स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण अशा प्रश्नांशी डील करत असतो, म्हणजे वेगवेगळ्या तुम्ही सगळ्याच विषयामध्ये, 4ही विषयामध्ये ज्यावेळेस डील करत असता, त्यावेळेस एक खूप फेमस पद्धत आहे बघा. तिला म्हणतात की इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथड म्हणजे काय? की जे नाहीये ना ते वगळून टाकायचं. म्हणजे जे हमखास तुम्हाला कळते की अरे हे उत्तर होऊ शकत नाही, त्याला वगळून टाकायचं, तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत पोहोचता. आता होऊ शकतं की एखाद्याला डीपचा अपोजिट माहित नाही बरं का, पण त्याला अगलीचा माहिती असेल. आता अगली ब्युटिफुल हे अगदी तुम्हाला दुसरीपासून रटवलं जातं, मला माहिती की ब्युटिफुल अगली, अपोजिट ब्युटिफुल अगली, प्रिटी अगली. ओके, मग यामध्ये अगलीचा 100% माहिती आपल्याला काय? ब्युटिफुल. मग बीचा ब्युटिफुल असणारा नाही का, 4 याच्यामध्ये किती पर्याय आहेत बरं ज्यामध्ये ब्युटिफुल आहे? एकच आहे फक्त. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय तुम्हाला. काय दिसतंय? ब्युटिफुल नाही का. त्यामुळे हा पर्याय असणार आहे. तर डीप म्हणजे काय? डीप म्हणजे खोल आणि शॅलो म्हणजे काय? उथळ. बरोबर, खोलच्या विरुद्धार्थी. तर हा जो पर्याय आहे हा बरोबर असणार आहे. डीप, शॅलो, अगली, ब्युटिफुल. सॉरी. आता इथे काय सांगितलं मी? लक्षात आलं तुमच्या? म्हणजे ह्याच प्रश्नाशी नाही बोलत आहे आपण, कोणत्याही प्रश्नाशी. इलिमिनेशन मेथड म्हणजे जे नाहीये त्याला वगळायचं आणि जे 100% आहे त्यापर्यंत तुम्ही मग पोहोचता. तर हा पर्याय तुमचा इथे बरोबर असणार आहे. पुढे बघा. प्रश्न थोडासा मोठा आहे त्यामुळे आपल्याला थोडं छोटं करावं लागतंय. मी प्रश्न वाचते परत तुम्हाला पर्याय मोठे दिसतील असं करते. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट विच इंडिकेट्स द करेक्ट टाइम. ओके, आता इथं असे इंडिकेट्स वगैरे शब्द थोडेसे आपल्याला वाटतात की बाबा हे काय बरं असं नाही का, त्यावेळेस घाबरून जायचं नाही. इंडिकेट्स, इंडिकेट्स करेक्ट टाइम. आता हे दोन महत्वाचे, म्हणजे इंडिकेट म्हणजे दर्शवते. मग खालीलपैकी कोणते ह्या स्टेटमेंटसाठी बरोबर योग्य वेळ, करेक्ट टाइम म्हणजे काय? योग्य वेळ दर्शवत आहे. पण त्यासाठी आपल्याला वाक्य नीट समजून घ्यावं लागेल. बघा, रीता वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. अर्ली
अर्ली इन द मॉर्निंग म्हटलंय. मॉर्निंग, सकाळी लवकर उठते नाही का. रीता जी आहे ती सकाळी लवकर उठते. रीता वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. मग आता इथं आपल्याला एएम म्हणजे काय आणि पीएम म्हणजे काय बघा. काही ऑप्शन मध्ये तुम्हाला पीएम दिलेलं आहे, इथे नून दिलेलं आहे, इथं एएम दिलेलं आहे. आता पीएम म्हणजे पोस्ट मेरिडियन आणि एएम म्हणजे आफ्टर मेरिडियन. आता याचा अर्थ काय, तर पीएम कधी घेतो बरं आपण, पीएम कधी घेतो, बरोबर कधी घेतो, 12 नंतर जो टाइम असतो नाही का, त्याला आपण कशामध्ये, पीएम मध्ये 12 पर्यंत नून, 12 एक्झॅक्ट 12ला नून असं म्हणतात, म्हणजे दुपारचे 12. आणि मग जो सकाळचा वेळ असतो नाही का, तो काय असतो आपला एएम असा आपण दर्शवतो. मग सकाळी ती लवकर उठते म्हटल्यावर किती, सकाळी ती लवकर उठते म्हटल्यावर काय येईल बरं, एएम येईल का पीएम येईल, बरोबर काय येणार आहे, एएम येणार आहे. तर यासाठी आपला बरोबर ऑप्शन कोणता असणार आहे, ऑप्शन नंबर 2 जो आहे तो बरोबर असणार आहे. इंडिकेट्स द करेक्ट टाइम. लक्षात येतंय. बरेचसे प्रश्न आपण बघितलेत, 12 प्रश्न आपले झालेले आहेत. बघा परत एकदा सांगते मी तुम्हाला, इंग्लिश जे असतं ना ती आपली थर्ड लँग्वेज आहे नाही का. इंग्लिश किती थर्ड लँग्वेज आहे, तिसरी भाषा आहे, तृतीय भाषा असल्यामुळे तिचे प्रश्न एवढे काही अवघड नसतात. आपण रोजचं वाचन ठेवलं, जे तुम्हाला शिक्षकांनी सांगितलंय पाठांतरासाठी, ते घोकरपट्टी न करता ते वारंवार वाचलं ना तरीही आपल्या लक्षात राहतं. बघा 13th क्वेश्चन काय म्हणत आहे, कम्प्लीट द बॉक्स बाय चुझिंग द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर द गिव्हन वर्ड. गिव्हन वर्ड कोणता आहे, गिव्हन वर्ड कोणता आहे, गिव्हन वर्ड इज स्पिनेच. बरोबर, स्पिनेच. स्पिनेच म्हणजे काय सांगितलं असेल तुमच्यातल्या काही जणांनी, स्पिनेच म्हणजे काय, स्पिनेच म्हणजे पालक. ओके, पालक, पालकाची भाजी नाही का, पालेभाजी. मग स्पिनेच साठी कोणता शब्द जो आहे तो रिलेटेड आहे दिलेल्या याच्यापैकी. आता दिलेले शब्द कोणते आहेत बरं, दिलेले शब्द आहेत लंप. कोणता आहे, लंप. ठीक आहे, लंप, त्यानंतर उबल, लंप, उबल, स्क्रिबल, कुक. आता इथे जरी, आता परत एकदा बघा डील कसं करायचं प्रश्नासोबत. जरी तुम्हाला ह्या बाकीच्या शब्दांचा अर्थ माहित नसाल, पण ज्यावेळेस तुम्ही स्पिनेच आणि कुक, आता कुक हा शब्द खूप प्रायमरी आहे नाही का, बेसिक शब्द आहे तो खूप, मग त्यामुळे आपल्याला तो माहित असतो. मग कुक म्हणजे काय, शिजवणे, बरोबर. मग आता स्पिनेच जी आहे तिच्यासोबत कुक मॅच होतं का, होतंय ना, बरोबर 100% होतंय. मग त्यावेळेस जर बाकीच्या शब्दांचे अर्थ जरी आपल्याला माहित नसतील तरी चालेल, पण आता आपण तसं म्हणून पण चालणार नाही. आता येणारी परीक्षा अजून जास्त अवघड असू शकते, त्यामुळे जास्तीत जास्त व्हर्ब, जास्तीत जास्त नाउनचे अर्थ आपल्याला माहिती पाहिजेत. मग यामध्ये लंप, लंप जो असतो, लंप म्हणजे एखादा ना विशिष्ट असा आकार नसलेला गोळा कशाचाही, त्याचा ढेकूळ असतो, विशिष्ट असा आकार आहे का, नाही. त्यानंतर म्हणजे काही कशाचाही गोळा पण त्याला विशिष्ट आकार नाहीये, मग ते होऊ शकतं का, नाही होऊ शकत. स्क्रिबल म्हणजे काय, तुमची लहान बहीण भाऊ कधीतरी अशा नाही का हे करतात, अशा नाही का फक्त ओढतात अशा लाईन वगैरे कुठेतरी काहीतरी, मग ते त्याला आपण स्क्रिबल म्हणतो. उबल, उबल म्हणजे काय, तर उबल म्हणजे एका ठिकाणी असं स्थिर न राहणं नाही का, असं डगमगणं, याला उबल असं म्हणतात. मग मला सांगा स्पिनच सोबत हे तीनही शब्द मॅच करतायत का, नो, राईट, they are not matching with the spinach. So our option will be what, our correct option will be this, cook. Spinach, cook. Wash, buy, eat. Yes, you can wash the spinach, you can eat the spinach, you can buy the spinach, you can cook the spinach, बरोबर. But you can't lump, wobble or scribble the spinach. त्यामुळे आपलं जे उत्तर आहे बरोबर ते काय असणार आहे, कुक हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे, जे की आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. चला बघा पुढचा प्रश्न तर खूपच सोपा आहे, तुमच्या सर्वांची उत्तरं तयार असतील. बघा बरं, द साइन इंडिकेट्स, यस व्हॉट इट इज इंडिकेटिंग, काय दर्शवतं, इंडिकेट्स आला परत शब्द, या अशा काही शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती पाहिजेत. काय दर्शवतं, काय दर्शवतंय, स्टॉप, थांबा दर्शवतंय का, नाही. टर्न राईट, उजवीकडे वळा, गो स्ट्रेट, सरळ जा, टर्न लेफ्ट, डावीकडे वळा, कोणतं, तुमच्या सर्वांची उत्तरं नक्कीच आलेली असणार आहेत, विच इज टर्न राईट. काय आहे, टर्न राईट. स्टॉपला लिहिलेलं असतं बघा, असं स्टॉप लिहिलेलं असतं आणि मग त्याच्यावर असं लिहिलेलं असतं काहीतरी नाही का,
स्ट्रेट म्हणजे सरळ जा. त्यानंतर टर्न लेफ्ट कसं यायला पाहिजे होतं, असं यायला पाहिजे होतं नाही का, टर्न लेफ्ट, राईट. मग हे कशासाठी आहे, टर्न राईट साठी आहे. आता हे सोपं झालं एकदम. ह्या असा प्रश्न आता टाकणार पण नाहीत, मला नाही वाटत अशा प्रकारचा प्रश्न टाकतील म्हणून नाही का. आता थोडीशी लेवल याच्यापेक्षा वेगळी आहे परीक्षेची सध्या, त्यामुळे तुम्ही अभ्यास करायलाच हवा. पुढे बघा 15th क्वेश्चन. येस, रिअरेंज द नंबर्स अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स. बघा बरं, अक्षर वाचा बरं जरा, कोणकोणते अक्षर आहेत, काही होत आहेत का तयार. आता ज्याची इंग्लिश व्होकॅब्युलरी वरती थोडीशी कमांड आहे नाही का, थोडीशी काय आहे, कमांड आहे, त्यांना हे अक्षर जरी बघितले ना तरी ते एक अंदाज लावतात की याच्यापासून हाच शब्द तयार होणार आहे. खरं तर हे पाहिजे, पण त्याने खूप वेळ वाचतो. दुसरा पर्याय काय, जास्तीत जास्त मुलं काय करणार, तर ते हा प्रत्येक याच्यामध्ये सिक्वेन्स वाईज लेटर्स टाकणार, मग त्याचं उत्तर काढणार. अरे बाबा, पण अजून तुम्हाला बुद्धिमत्ता सोडवायचंय नाही का, त्यातले बरेचसे प्रश्न आहेत, 50 प्रश्न आहेत, इकडे 25 प्रश्न आहेत, तिथे तुम्हाला अवघड जे आहे गणित त्याला वेळ द्यायचा आहे की नाही. मग तसं जर असेल तर तुम्हाला तुमचं त्या भाषेमधलं जे आहे वोकॅब्युलरी, मग ते मराठीचं असू देत किंवा इंग्लिशचं असू देत, तुम्हाला शब्द संपत्तीवरती 100% काम करावं लागणार आहे. म्हणजे असं वाचलं की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की याच्यापासून कोणता शब्द तयार होतो. आला का बरं कुणाच्या लक्षामध्ये. खूप लिहितो हा पण शब्द जो आहे ना तो खूप लिहितो नेहमी. माय टीचर, माय बेस्ट फ्रेंड, हे असे ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस सांगितलंय कुणी, काही जणांनी सांगितलं असेल, हा शब्द आहे फेवरेट. बघा आता फेवरेट म्हणतो बरं का आपण, फेवरेट, पण त्याचं स्पेलिंग मात्र थोडस फेवराईट नाही का, RITE असं आहे. तर बघा मग यफ, यफ कितव्या क्रमांकाला आहे, तिसऱ्या. ए कितव्या क्रमांकाला आहे, दुसऱ्या. व्ही पहिल्या. ओ 8व्या. यू 6. आर 7. आय 5. बघा 32186, 32186. ओके, इथे पण आहे 3218675, 32186 नो 32186, एवढ्याच याच्यावरून हे तिन्ही पर्याय वगळलेले आहेत. आणि आपला बरोबर पर्याय काय असेल, पर्याय क्रमांक 1, 321867549, राईट, दॅट इज करेक्ट. मग इथे पण काय, जिथे म्हणजे तुम्ही फक्त 3218 जरी काढलं, आता वेळ कसा वाचतो त्याकडे लक्ष द्या तुम्ही. जो मुलगा, जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हे याच्यात टाकत पर्याय करणार आहेत नाही का, त्यांना वेळ लागू शकतो. आता गरजेचं नाही ना की पहिला पर्याय इथं आहे बाबा उत्तर, पण तिथेच तो असेल म्हणून, तो 4थ्या क्रमांकावर पण असू शकतो. मग त्यावेळेस हा काय करणार, हा तीनही पर्याय चेक करणार, मग 4थ्या पर्यायावर जाणार, मग त्याला उत्तर भेटणार. अरे गेले ना तुमचे 5 मिनिट, एवढा वेळ आहे का आपल्याला एका प्रश्नासाठी, अजिबात नाही. आपल्याकडे हार्डली 1 मिनिट आणि काही सेकंद आहेत एक प्रश्न सोडवण्यासाठी, बरोबर. त्यामुळे असा वेळ आपण वाया घालवायचा नाही, शब्द संपत्ती वाढवायची आहे. येस, नेक्स्ट 16, सॉल्व द रिडल. नाही का, एक कोड दिलेलं आहे ते तुम्हाला सोडवायचं आहे. आय यूज अ स्पॅनर अँड अ स्क्रू ड्रायव्हर, स्क्रू ड्रायव्हर, बरोबर. मग स्क्रू ड्रायव्हर, स्पॅनर, हा म्हणजे हे जे आहे हे वापरतं कोण बरं, कोण वापरतं. आता तुम्ही मुलं आहात, तुमचं लक्ष खूप असतं ज्यावेळेस म्हणजे घरामध्ये पण एखादी गोष्ट बिघडते आणि मग तुमचे वडील हे नाही का स्पॅनर वगैरे आणि स्क्रू ड्रायव्हर वगैरे कधी कधी युज करतात. मग याचं काम जास्त कुणाला असतं, मेकॅनिक, पॉटर, मिल्कमॅन, फार्मर. तुम्हाला शेतकऱ्याला पण कधी कधी पडतं ना काम याचं, बरोबर. पण जास्तीत जास्त वापर याचा कोण करतो, म्हणजे आय यूज अ स्पॅनर अँड अ स्क्रू ड्रायव्हर नेहमी वापरतात ते. तर जे मशीन वगैरे नाही का सगळ्या त्याच्याशी डील ज्यावेळेस करायचं असतं एखाद्याला, त्यावेळेस हे जे मेकॅनिक लोक आहेत हे ह्या सगळ्या हे साधनं जे आहेत ते वापरत असतात. म्हणजे याचा पर्याय येणार आहे मेकॅनिक. कोण येणार आहे, मेकॅनिक. कळतंय, हा सोपा प्रश्न होता. चला पुढे बघा 17, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड. आणि वर्ड काय आहे तुमचा, शेप. काय आहे, शेप आहे. बघा शेप म्हणजे काय, शेप म्हणजे काय, काहींनी उत्तर दिलं असेल. शेप म्हणजे काय, शेप म्हणजे आकार, बरोबर. शेप म्हणजे काय, आकार. मग आकाराशी संबंधित असणारा
आकार, आकाराला दर्शवणारा कोणता आहे बरं? हाय, हाय उंच जास्त, लो कमी नाही, फास्ट जलद वेगाने, सर्कल वर्तुळ. बरोबर. काय येईल आपलं उत्तर? काय येणार आहे? बरोबर, वर्तुळ हे उत्तर येणार आहे. की आकार कोणता आहे यातला? सर्कल, नाही का? सर्कल हा आकार आहे. येस, इट्स अ शेप. मग वेगवेगळे शेप असतात. सांगा बरं काही नावं. सांगितले असतील तुमच्यापैकी काही जणांनी. व्हेरी गुड. बरोबर. ट्रायंगल, त्यानंतर स्क्वेअर, रेक्टँगल. हा बरोबर, अनेक शेप असतात. चालेल, पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट मोटो. ओके, मोटो घोषवाक्य, नाही का, ज्यातून आपल्याला ब्रीद वाक्य, घोषवाक्य, नाही का. आता मोटो म्हणजे तसं तर ब्रीद वाक्य येईल, नाही का. घोषवाक्याला आपण स्लोगन असं म्हणतो. मग कोणतं येऊ शकतं बरं, ज्यामध्ये काहीतरी चांगली गोष्ट करण्याचं असं ठाणलेलं आहे, असे मोटो असतात, नाही का. काय म्हटलंय? वी विल ऑल बी क्वाईट टुगेदर. विल ऑल बी क्वाईट टुगेदर म्हणजे काय? वी ऑल बी क्वाईट टुगेदर म्हणजे आम्ही सगळे शांत बसूयात सोबत. गिव्ह मी अ स्टोरी बुक. मला एक गोष्टीचं पुस्तक दे. प्रोटेक्ट ऑल प्लॅन्ट्स. ओके, काय म्हटलंय? प्रोटेक्ट ऑल प्लॅन्ट्स. सर्व वृक्षांचं, झाडांचं रक्षण करूयात. फॉर्म ग्रुप्स ऑफ 10. 10-10चे ग्रुप बनवूयात. तुम्ही सांगा, हुशार विद्यार्थी आहात तुम्ही. बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलेही असेल. काय येईल? प्रोटेक्ट ऑल प्लॅन्ट्स. वृक्षांचं संरक्षण करूयात, झाडांचं संरक्षण करूयात, नाही का. तर हा झाला मोटो, हे ब्रीदवाक्यामध्ये येते. बाकीचं काय? विल ऑल बी क्वाईट टुगेदर, जे की तुम्ही कधी बसत नाही शांत सोबत, पण म्हणताय ठीक आहे. नाही, ते ब्रीदवाक्य येऊ शकत नाही. गिव्ह मी अ स्टोरी बुक. मला गोष्टीचं पुस्तक दे. मोटो येऊ शकतो का हा विद्यार्थी मित्रांनो? अजिबात नाही. फॉर्म ग्रुप्स ऑफ 10. 10-10चे गट बनवा. नाही, ती सूचना आहे एक प्रकारची. ठीक आहे, ही सूचना आहे. सूचनेला याच्यावर पण प्रश्न येतात बरं का. ही सूचना आहे, जसं कमांड. गिव्ह मी अ स्टोरी बुक ही रिक्वेस्ट आहे. विल ऑल बी क्वाईट टुगेदर हे फक्त एक सेंटेन्स आहे. तर अशा प्रकारे आशा करते की तुम्हाला हे सेशन जे आहे ते थोडंफार मदतीचं नक्कीच ठरेल. काही गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. हा बघा, हा आता प्रश्न खूप महत्वाचा आहे. काय म्हटलंय? फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. ही हॅज बॉट इलेक्ट्रिक आयर्न. बरोबर. आता मी जे मगाशी म्हटलं होतं ना, ग्रामरचे काही टॉपिक जे आहेत ते तुम्हाला चांगले करायचे. मग ते टॉपिक आहेत, हा बघा, हा टॉपिक तो काय? आर्टिकल. आर्टिकल म्हणजे काय? उपपदे. इंग्रजीमधील हे काही उपपदे आहेत बरं का. आता उपपदे 3 प्रकारचे. कोणकोणते उपपदे? कोणकोणते आहेत सांगा बरं. तुमच्यातले काही जण नक्कीच काय बोलले असतील आता. उपपदे कोणकोणते? थोडासा स्पेस वापरूयात आपण आता. थोड्याशा 1-2 गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करते. इथे दिसतंय सर्वांना? ओके. आर्टिकल्स, ठीक आहे. आर्टिकल्स यांना काय म्हणतात? उपपदे म्हणतात बघा, उपपदे. आता हे उपपदे काय आहेत? तर इंग्रजीमध्ये जे नाऊन येतात ना, जेव्हा जेव्हा नाम येतं ना, तर त्या नामाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. ठीक आहे, आपण काही वापरतो. मग त्यामध्ये 3 येतात. मुख्य आर्टिकल म्हणजे अख्ख्या इंग्रजीमध्ये 3च येते बरं का. याच्यापेक्षा वेगळं आर्टिकल कोणतं नाही. ते आहेत ए, एन आणि द. आता हा जो द आहे ना, याला म्हणायचं डेफिनाइट आर्टिकल. याला काय म्हणायचं? डेफिनाइट आर्टिकल. आणि हे जे दोघं आहेत, ए आणि एन, हे आहेत इनडेफिनाइट आर्टिकल. ओके. सो द डेफिनाइट का म्हणतो? कारण की हा नामाविषयी ना जरासं जास्त स्पेसिफिक माहिती सांगतो, म्हणून त्याला डेफिनाइट, विशिष्ट असं म्हणायचं. आणि ए आणि एन हे थोडेसे म्हणजे असं काही विशिष्ट असं नाही, त्या सगळ्याच सिंग्युलर नावासमोर येतात. म्हणजे हे जे आहेत ना, ए आणि एन, याला आपण फक्त सिंग्युलर नाउन समोर वापरतो बरं का बाळांनो. एक वचनी नामासमोरच हे येतात. ओके. ए आणि एन हे फक्त आणि फक्त एक वचनी नामासमोर येतात. द हा दोन्हीकडे येऊ शकतो. विशेष नामाच्या समोर येऊ शकतो, पण प्लस तो प्लुरल सोबत सुद्धा येऊ शकतो.
ओके. द बॉईज प्लेड द मॅच व्हेरी वेल. जसं की वाक्य घेऊ शकतो आपण, द बॉईज प्लेड द मॅच व्हेरी वेल. मग तो मुलांचा एक ग्रुप होता, पण तो विशिष्ट मुलांचा ग्रुप जो आहे ना, त्यांनीच तो सामना जो आहे तो जिंकलेला आहे. मग त्यावेळेस बॉईज हे प्लुरल आहे, पण तरीही तिथं द आलेला आहे. अशा प्रकारे. आता मग काही गोष्टी आपण जर बघितल्या तर बघा, हे सिंग्युलर समोर येतात हे कळालं तुम्हाला. एक वचनी नामासमोर, ठीक आहे, ए आणि एन येतात. तर पण त्यापैकी अ कधी वापरायचं आणि एन कधी वापरायचं. तर अ जो आहे ना, तो येतो कन्सोनंट साऊंडला. कन्सोनंट आठवलं का काही? अरे पहिलीपासून ए आय ओ यू हे वॉवेल्स आहेत असं पाठ करतो आपण, आणि उरलेले सगळे कन्सोनंट्स आहेत. तर कन्सोनंट्स नसता कन्सोनंटचा साऊंड पाहिजे, ठीक आहे. आणि एन म्हणजे काय, तर हे वॉवेल साऊंड सोबत येतात. म्हणजे स्वर उच्चार स्वर पाहिजे बरं का, हे लक्षात घ्या. म्हणजे आता तुम्हाला जर डिफिकल्टी लेवल आर्टिकल्सची वाढवायची असली तर ते असे एक्झाम्पल आपल्याला टाकू शकतात, की जिथं आहे कन्सोनंट पण साऊंड वॉवेल आहे, तर मग तिथं एन वापरायचं. आहे वॉवेल पण तिथं साऊंड कसा आहे, कन्सोनंट आहे. एक दोन उदाहरण सांगते मी तुम्हाला. जसं की बघा, पहिलं आहे 1 रुपी कॉइन. ओके, 1 रुपी कॉइन. शी गेव. चला वाक्यच करून टाकू पूर्ण. शी गेव. हा, इथं रिकामी जागा. शी गेव डॅश डॅश 1 रुपी कॉइन. आता आपल्याला तसं तर म्हणजे हे थोडंसं आहे बरं का, की चौथी पर्यंत ना एक मुलांची धारणा अशी होऊन जाते की ए ई आय ओ यू असलं तर एन वापरा, ए ई आय ओ यू नसलं तर अ वापरा. पण थोडंसं वेगळं आहे लॉजिक ऍक्च्युली. इथे जरी ओ असलं ना तरी ह्या शब्दाचा मला उच्चार सांगा बरं, काय येतो बाळांनो? माहिती तुम्हाला ओ एन काय म्हणता तुम्ही? ऑन म्हणता का? काय म्हणता? वन म्हणता तुम्ही. व व व. तिथे व वर जोर द्या बरं. व हे काय आहे? तो स्वर उच्चार आहे का, की तो व्यंजन उच्चार? व व हा व्यंजन उच्चार आहे. तो अ आ इ ई यामध्ये मोडत नाही. त्यामुळे इथं अ येणार आहे. काय येणार आहे? अ येणार आहे. शी गेव अ 1 रुपी कॉइन, नॉट एन. ओ ए म्हणून एन येईल का तिथं? नाही. तर हा अपवाद झाला बरं का. बाकीचं जर समजा ओनियन म्हणतोय आपण, ओनियन, ओ ओनियन, ओ ओ हा स्वर आहे, हा स्वर उच्चार आहे. दिस इज ओवेल साऊंड, म्हणून इथं एन येणार आहे. एन ओनियन. लक्षात आलं? अशा प्रकारे. अजून अजून एक दोन गोष्टी अशा की ज्यावेळेस बघा, ऑनेस्ट मॅन, बघा बाळांनो, ऑनेस्ट मॅन आणि एकीकडे आहे मॅन. तर फक्त मॅन जर असेल तर तुम्हाला माहिती मॅन तर अ मॅन येईल. काय येईल? अ मॅन. पण इथं ऑनेस्ट मध्ये बघा, हा एच जरी असला ना सुरुवातीला, तरी याचं प्रोनाउन्सिएशन, याचा उच्चार हॉनेस्ट असा नाही होत बाळांनो. तो काय होतो? ऑनेस्ट असा होतो. ऑ. आणि आपल्याला माहिती ए आणि ऑ हे स्वर आहेत बरोबर, म्हणून ऑ. म्हणून इथं काय येईल? अन ऑनेस्ट मॅन. इथं ऑनेस्ट हे ऍडजेक्टिव्ह आहे बाळांनो. मॅन साठी वापरलेला शब्द आहे हा ऑनेस्ट, म्हणून ते काय येईल? विशेषण येणार आहे. म्हणून ज्यावेळेस शब्दासमोर म्हणजे नामासमोर एखादं विशेषण असेल, लक्षात येते, नामासमोर एखादं विशेषण असेल त्यावेळेस त्या विशेषणानुरूप आपल्याला आर्टिकल वापरावं लागतं. अन ऑनेस्ट मॅन. ओके, अशा प्रकारे या काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. होप की तुमच्या लक्षात आल्या असतील, नाही का? स्पर्धा वाढली जास्त, आपल्याला थोड्याशा जास्तच गोष्टी बाकीच्या इतरांपेक्षा थोडं जास्त माहिती असणं गरजेचं आहे. बघा मग या आपल्या प्रश्नाकडे. हा तर एकदम सोपा बरं का. ही हॅज बॉट इलेक्ट्रिक ई. मग तुमचं लक्ष कुठे जायला पाहिजे? ह्या शब्दाच्या इथल्या उच्चारावर. इलेक्ट्रिक ई. ई काय आहे? स्वर आहे. त्यामुळे काय येईल? एन. ओके, सो येस, ही हॅज बॉट अन इलेक्ट्रिक आयर्न, लाईक दॅट. अशा प्रकारे लक्षात येत आहे? चालेल. त्यानंतर नो आर्टिकल हा पर्याय देतात जास्त वेळा, पण आर्टिकल कशासमोर वापरल्या जात नाही? तर आर्टिकल जे आहे ना बाळांनो, ते ज्या गोष्टी आपल्याला मोजता येत नाहीत, नाही का, अनकाउंटेबल नाउन्स वगैरे, त्यांच्या समोर आर्टिकल्स वापरल्या जात नाही. ठीक आहे, त्यावेळेस नो आर्टिकल म्हणायचं.
चला बघा पुढचा प्रश्न बघा. लुक ऍट द डायग्राम अँड चूज द करेक्ट ऑप्शन. प्लांट्स. प्लांट्स म्हणजे काय? वनस्पती, बरोबर. येस. मॉस, हर्ब, कॅक्टस. बघा. ऑप्शन बघा. स्टेम, वाईन, थॉर्न, ग्रेन. तर स्टेम म्हणजे काय? खोड, नाही का? तसं तर स्टेम आणि खोडासाठी ट्रंक हा देखील एक शब्द आहे. पण ट्रंक ज्यावेळेस खोड मोठं असतं त्यावेळेस वापरतात आणि ज्यावेळेस थोडंसं कमी आकाराचं आहे ते त्यावेळेस स्टेम असं वापरतात. मग स्टेम खोड जे आहे ते प्लांट येईल का? नाही, तो प्लांटचा एक भाग आहे. त्यानंतर थॉर्न. थॉर्न म्हणजे काय? थॉर्न म्हणजे काटा, नाही का? काटा, काटा, थॉर्न. वाईन. वाईन म्हणजे काय? वाईन म्हणजे वेल. आणि ग्रेन. ग्रेन म्हणजे काय? ग्रेन म्हणजे काय? धान्य, बरोबर. धान्याचा कण असं, नाही का? तर कोणतं येईल बरं प्लांट्स मध्ये? तर वाईन, वेली हे प्लांटचं एक काय आहे? प्रकार आहे की प्लांट्स मध्ये वेल सुद्धा असतात, नाही का? तर त्यामध्ये काय येईल? वाईन हा पर्याय बरोबर येणार आहे. आता इथे सुद्धा आपल्याला काय लक्षात ठेवायचंय की आपली व्होकॅब्लरी, नाही का? व्होकॅब्लरी म्हणजे शब्दसंपत्ती जास्त पाहिजे. शब्दसंपत्ती जास्त असेल, तुम्हाला इंग्रजीचे जास्तीत जास्त शब्द माहिती असतील तर हमखास जे सुरुवातीला मी म्हटलं की अगदी 46-48 मार्क सुद्धा घेणं याच्यामध्ये म्हणावं तेवढं काही अवघड नाहीये. इंग्लिशमध्ये तुम्ही स्कोरिंग सब्जेक्ट, नाही का, तुमचा इंग्लिश ठेवू शकता. आता खुश झाले असतील काही. नाही का? बघा, सोपा प्रश्न आहे. लुक ऍट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट एक्सप्रेशन. एक्सप्रेशन हावभाव, नाही का? येस. इमोजीसच्या मदतीतून हा आलाय, म्हणजे 20 पासून वगैरे असे प्रश्न येतात. सध्या इमोजीसचं खूप फॅड आहे, नाही का? व्हॉट्सअप वगैरे. त्यामुळं त्यामुळे ते आपल्याला पण आपल्या याच्यामध्ये पण ते अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. बघा मग काय आहे हे. इथे पण आपल्याला शब्दांचे अर्थ माहिती पाहिजेत, नाही का? स्केअर्ड. यस. स्केअर्ड. शाय, प्राऊड, स्लीपी. स्केअर्ड म्हणजे घाबरलेला. यस. आय एम सो स्केअर्ड. ठीक आहे, घाबरलेला. स्केअरचं भूतकाळी रूप स्केअर. टू स्केअर म्हणजे घाबरणे आणि टू स्केअर्ड म्हणजे घाबरलेला, नाही का? भूतकाळी रूप. शाय. शाय लाजाळू. शी सो शाय असं म्हण ऐकलं असेल ना वाक्य कधीतरी, लाजाळू. प्राऊड. प्राऊडचं काय येईल? येस, आय एम सो प्राऊड ऑफ यू म्हणजे काय? अभिमान असते, नाही का? स्लिपी. स्लिपी झोप येते खूप, नाही का? मग बघा बरं चित्र काय दर्शवतंय? स्केअर्ड, शाय, प्राऊड, स्लिपी मध्ये येस घाम फुटलेला दिसतोय ना, बरोबर. म्हणजे काय असणार आहे? घाबरलेला, स्केअर्डच असणार आहे. इथे मात्र आपल्याला शब्दांचे अर्थ माहिती पाहिजेत. वारंवार मी तुम्हाला सांगते, इफ यू हॅव टू डू वेल ओके इन युअर इंग्लिश पेपर, तुमच्या इंग्लिशमध्ये तुम्हाला स्कोरिंग करायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शब्दांचं वाचन करायचंय. रोज 15-20 मिनिट वेगळं वाचन केलं तरीही चालेल. फक्त मी जे वाचतोय, मी जे वाचतेय त्याचा अर्थ मला कळालेला आहे का, एवढा प्रश्न जरी तुम्ही स्वतःला विचारला तरी तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रश्नांचं काय कराल? अनेक वेगवेगळे शब्द तुमच्या व्होकॅब्युलरीमध्ये आपोआप ऍड होत जातील. ओके, चला पुढे बघूया. 22वा प्रश्न आहे तुमच्या समोर. वाचून घ्या पहिले. ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरात जी आहे ती वाचून घ्या पहिले. येस, ऍडव्हर्टाइजमेंट वर प्रश्न आहे, नेहमीच असतो, यावेळेसही असणार आहे. फक्त व्यवस्थित वाचायचे. बघा. सनी बिस्किट शॉप, buy 2 cream biscuit packets, get 1 packet of chocolate biscuit free. Price starting from 10 rupees for 1 packet. Khari biscuit, cream biscuit, chocolate cream biscuit, almond biscuits. Yes. प्रश्न बघा. प्रश्न काय म्हणतोय? You can buy dash dash packets of cream biscuit and get a dash dash packet of
चॉकलेट बिस्किट. ज्याचं इंग्लिश स्ट्रॉंग आहे तो त्या पॅकेट वरूनच ओळखून गेली तर काय येणार आहे म्हणून. बघा इथं पॅकेट्स आले, यस मुळे माहिती अनेक वचन येणार आहे. इथं आलेलं नाहीये यस, म्हणजे तिथं एक वचन असणार आहे, म्हणजे तिथं 20 वगैरे नाही, तिथं एकच येणार नाही का. बघा तरी प्रश्नाकडे बघूयात काय म्हणायचे त्यांना, की यू कॅन बाय डॅश डॅश पॅकेट्स ऑफ क्रीम बिस्किट अँड गेट डॅश डॅश पॅकेट ऑफ चॉकलेट बिस्किट. बघा बाय 2 क्रीम बिस्किट काय म्हटलंय त्यांनी, बाय 2 क्रीम बिस्किट पॅकेट्स गेन 1 पॅकेट ऑफ चॉकलेट बिस्किट. बरोबर, इथे काय येईल मग 2 येणार आहे, इथे काय येणार आहे 2 येणार आहे, आणि इथं काय येणार आहे 1 येणार आहे. यस, आपला पर्याय कोणता असेल मग 2 आणि 1 वाला, म्हणजे पर्याय क्रमांक 3. ओके, सोपा प्रश्न होता, अगदी सोपा, आतापर्यंतच्या लेवल मधला सोपा प्रश्न होता एकदम. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स शुड बी इन द गिवन सेंटेन्स. कॅपिटलायझेशन इंग्लिश मध्ये कोणता टॉपिक आहे हा आपला, कॅपिटलायझेशन नावाचा टॉपिक आहे. यस, कॅपिटलायझेशन कधी कधी असतं पंक्च्युएशन मध्येच कॅपिटलायझेशन येतं बाळांनो, विरामचिन्हांमध्ये. मग विरामचिन्ह प्रश्नार्थक कधी असतं, कॉमा कधी द्यायचा, इन्व्हर्टेड कॉमा नाही का, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. पण त्यामधलाच एक भाग आहे कॅपिटलायझेशन. कॅपिटलायझेशन म्हणजे काय, तर कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर तुम्हाला माहिती आहेत, तर कॅपिटल कधी कधी असावं लेटर, तर कॅपिटल लेटर कंपल्सरी आय, याला म्हणतो आपण फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाउन. फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाउन ह्या अर्थाने नाही का, प्रथम पुरुषी एकवचनीय सर्वनाम म्हणून आय जेव्हा येतो तो कंपल्सरी कॅपिटल मध्येच येतो, तो कधी स्मॉल मध्ये लिहायचा नसतो. इथं हा आय कॅपिटल पाहिजे होता. आय एम सोपान भोसले, दिस इज युअर प्रॉपर नाउन. हे कॉमन नाउन नाही आहे, हे काय आहे प्रॉपर नाउन आहे. प्रॉपर नाउनचे जे लेटर आहेत ते काय यायला पाहिजेत, कॅपिटल यायला पाहिजेत. सो हे आय, सोपानचा यस आणि भोसलेचा बी हे कॅपिटलच पाहिजे होते, म्हणजे 3. किती कॅपिटल पाहिजे होते, 3 जे आहेत ते कॅपिटल पाहिजे होते. पुढे बघा, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ पंक्च्युएशन मार्क फॉर अंडरलाईन सेंटेन्स. हे पण पंक्च्युएशनचाच भाग होतं कॅपिटलायझेशन. परत पंक्च्युएशनवर हमखास 1-2 प्रश्न असतातच असतात, त्यामध्ये तर 3 आलेत, पण हमखास 1-2 प्रश्न असतातच, त्यामुळे ते तुमचं क्लिअर पाहिजे. अंडरलाईन बाकीच्या ठिकाणी पण काही पंक्च्युएशन मिस दिसतायत आपल्याला, पण अंडरलाईन पार्ट जो आहे तिथलं पंक्च्युएशन विचारलंय तुम्हाला. येस, व्हॉट्स युअर नेम, व्हॉट्स युअर नेम, व्हॉट इज, याचं काही व्हॉट इज नाही का, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे हा. व्हॉट इज युअर नेम माहिती सगळ्यांना, प्रश्न विचारला म्हटलं कोणतं पाहिजे, प्रश्नार्थक चिन्ह पाहिजे आहे. लक्षात येत आहे, होप तुम्हाला काही आयडिया तुमच्या ज्या आहेत, काही गोष्टी ज्या आहेत ते क्लिअर होत असतील यामुळं. बघा बाळांनो, शेवटच्या प्रश्नावर आपण आलेलो आहोत. चूज द सेंटेन्स विच हॅज करेक्ट पंक्च्युएशन मार्क. बरोबर पंक्च्युएशन मार्क असणारं वाक्य तुम्हाला शोधायचं आहे. लवकर उत्तर द्या चला. ओ नो व्हॉट शॅड आय डू नाव, ओ नो व्हॉट शॅल आय डू नाव. ओ नो, ओ नो नंतर काय यायला पाहिजे, ओ नो नंतर एक्सक्लेमेशन पाहिजे. व्हॉट शॅल आय डू नाव नंतर क्वेश्चन मार्क पाहिजे. ऑप्शन नंबर 4. ओके, अशा प्रकारे आपण आजचा इंग्रजीचा जो आहे तो पेपर कव्हर केलेला आहे. होप तुम्हाला हे सगळं काही काम येईल. अभ्यास करा, सातत्य ठेवा अभ्यासात. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. मागील 1 तासामध्ये आदरणीय प्रियंका हजारे मॅडम यांनी आपल्याला इंग्रजी या विषयावरती अतिशय सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक त्या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर उपस्थित